प्रणाम महाराज। ये सारंगा बघ, राजा महाबिंदूने तुला सन्मानित करण्यासाठी आमंत्रण दिलं आहे। ज्या राजाची नजर कायमच विजयनगरच्या सिंहासनावर राहिली असेल त्यांनी त्याला सन्मानित करायचं आमंत्रण द्यावं ही गोष्ट सारंगाला पचत नव्हती। हिमाबिंदूच्या मनसुब्यांना सारंगा चांगलेच ओळखून होते आणि त्यामुळेच त्यांची इच्छा होती की जेव्हा ते राजाला भेटायला त्यांच्या सैनिकांसोबत जातील तेव्हा त्यांच्या टोळीमध्ये अशी लोक असावीत जी चतुर आणि चालाक असावीत आणि अशाच लोकांना सारंगा वेश बदलून शोधत होते। चला शोधा त्यांना। ते आत तर गेले नसतील ना? चुंगी ते आले। अरे चला। ज्या चतुर चालाक लोकांची गरज सारंगाला होती ते चुंगी मुंगीच्या रूपात त्यांना भेटले। सारंगाने त्यांना त्याच्या सोबत जाणाऱ्या टोळीमध्ये सामील करून घेतलं। यावेळी राजा हिमाबिंदूची शिबीर विजयनगरच्या सीमेजवळच होतं, पण त्यांचं विजयनगर जिंकण्यासाठीचं कुठलंही षडयंत्र सारंगाच्या चतुराई समोर टिकू शकत नव्हतं। सारंगा समोर ना आमची राजनीती चालू शकते ना कूटनीती। बस थोडा वेळ अजून महाराज। सारंगाने आपलं आमंत्रण तर स्वीकार केलेलंच आहे। आपण त्याला असं काही प्रलोभन देऊ की तो नाही म्हणूच शकणार नाही। ये सारंगा, स्वागत आहे तुझं। प्रणाम महाराज। आमच्या राज्यातल्या प्रतिभावान नागरिकांचे उपहार स्वीकार करा महाराज। वाह, अद्भुत। अरे तुझा सन्मान करण्याची आमची सुद्धा इच्छा आहे। आतमध्ये ये। ये सारंगा ये, हा घे तुझा उपहार। महाराज हे काय आहे? आम्ही तुला विजयनगरचा राजा घोषित करतोय। नाही महाराज, क्षमा करा, परंतु या मुकुटाचा अधिकारी मी नाही, राजा विद्याधर आहे। सारंगाला आपल्या बाजूने करण्यासाठी हिमाबिंदूने त्याला लाच देण्याचा प्रयत्न केला। हे घे सारंगा। नाही नाही महाराज। अजून दाखवा रे। एवढी अमाप संपत्ती पाहूनही सारंगा त्यांच्या महाराजांची गद्दारी करायला राजी नाही झाला। रागात येऊन महाराजांनी सैनिकांना बंदी बनवण्याचा आदेश दिला। लवकरात लवकर याला बंदी बनवा। आपल्या मंत्र्यांची ही अवस्था बघून त्या सगळ्यांना समजलं की ते मोठ्या संकटात सापडलेत। त्यातून सुटण्याचा एकच मार्ग होता। माझ्या कानावर असं आलं आहे की महाराणीला विविध प्रकारच्या शाली जमा करायची हौस आहे। आपण जर त्यांना भेट म्हणून शाल देऊन खुश केलं ना तर त्या बदल्यात मंत्रीजींना सोडण्याचा अनुरोध करू शकतो। मग शॉल देऊन सोडवूया मंत्रीजींना। शाल तर नाहीये, एकच होती, ती महाराजांना उपहार म्हणून दिली। इथे जोपर्यंत विवाद सुरू होते तोपर्यंत चुंगी मुंगी त्यांच्या कामाला लागले होते। आवाज तर इकडनंच येत होता। तिकडे बघूया।
जसा विचार केला होता तसंच झालं. शाल चुंगी मुंगीकडून मन्नूच्या हाती लागली आणि मग महाराणींच्या हाती. वा, एवढी मऊ आणि नरम शाल मी आजपर्यंत कधीच नाही पाहिली. सांगा काय किंमत आहे या शालची? मन्नूनी शालच्या बदल्यात आपल्या मंत्रीची सुटका मागितली. अच्छा, ठीक आहे. रात्री जेव्हा राजा महाराणींच्या हातचं चविष्ट जेवण जेवले तेव्हा मी काय म्हणते, त्यांना सोडून द्या ना. हे तुम्ही काय बोलताय? ऐका तरी, त्यांना सोडूनच देऊया. अच्छा, ठीक आहे. सकाळ होताच मंत्री सारंगांना सन्मानाने सोडण्यात यावे. काय? हे बघा, हा महाराजांचा आदेश आहे. पण इथे एक समस्या अजून होती. त्यांना सकाळ होण्यापूर्वीच इथून निघायचं होतं, कारण सकाळ होताच त्यांचं हे भांड फुटलं असतं. जी शाल देऊन त्यांनी सारंगाला सोडवलंय ती शाल तर महाराजांच्या उपहाराची होती. अशा कठीण समयी मुंगीला एक युक्ती सुचली. त्यांनी रात्रीला दिवस बनवलं. आज खूप लवकरच सकाळ झाली. कोंबड्याच्या आरवण्याने फक्त सैनिकच नाहीत तर राजा हिमाबिंदू पण झोपेतून जागे झाले. सकाळ होऊन कोंबड्यांनी बांग सुद्धा दिली. आता तरी मंत्रीजींना सोडा तुम्ही. हो हो, ठीक आहे, ठीक आहे. सैनिकांनो, मंत्र्याला कोणी सोडलं? तुमचाच तर आदेश होता महाराज की सकाळ होताच त्यांना सोडून देण्यात यावं. परंतु अजून सकाळ कुठे झाली? अरे, इकडे तर येताना पाहिलं होतं त्यांना. गेले कुठे? पटकन शोधा त्यांना. कुठेही पळून जाता कामा नये. अरे पळा, राजा आला. पकडा त्यांना. आता हे हसू तुझ्या काही कामाचं नाही सारंगा. आपल्या आजूबाजूला तरी बघा महाराज. तुम्ही विजयनगरच्या सीमेवर आहात. एक पाऊल अजून टाकण्याआधी विचार करा. मी सीमेचं उल्लंघन करण्याच्या अपराधाखाली तुम्हाला अटक करू शकतो. आणि अशा प्रकारे सारंगा आणि चुंगी मुंगीने राजाचे षड्यंत्र मोडून काढले. If you like this video, subscribe to our channel Murthy Media.